आणि आता पुन्हा वळूयात महत्त्वाच्या बातम्यांकडे। अजितदादांच्या मृत्यूनंतर तटकरेंकडून गलिच्छ राजकारण केलं जात आहे असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला। तर यामध्ये चुकीच्या पद्धतीने आरोप केले जात आहेत, यात राजकारण करू नये असं फडणवीसांनी म्हटलंय। दादा गेल्यानंतर सुनील तटकरेंनी जे गलिच्छ राजकारण केलं शरद पवार साहेबांना श्रेय देण्यासाठी, ते महाराष्ट्राला लाजिरवाणं आहे। अजितदादांची स्मशानामधली राख देखील विझली नव्हती, शांत झाली नव्हती। असं असताना वहिनींना मंत्रालयामध्ये घेऊन त्यांना शपथ घ्यायला लावलं। त्यांना शपथ घ्यायला का 10 दिवस गेले असतं तर काय झालं असतं? अनेक वर्तमानपत्रातनं हे अग्रलेख देखील आलेले होते की सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री होणं याच्यामध्ये कोणाला वाईट वाटलं अशातला अजिबात भाग नाही, पण इतक्या लवकर का झालं, हे करायला लावलं का, किंवा कोणी करून घेतंय का, अशा पद्धतीच्या शंका आम्ही काढत नाही आहोत। तुम्ही जर सोशल मीडियावर गेला किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाची बातमी बघत असताना खाली येणाऱ्या जर तुम्ही कमेंट्स बघितल्या तर ह्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या लोकांच्या मनातल्या शंका आहेत। त्याच्यामुळे बाकी कुणी काय म्हटलं याच्यावर मला बोलण्याचा अधिकार नाही। मला असं वाटतं की या संदर्भात जो काही वादविवाद होतोय हा अतिशय निरर्थक अशा प्रकारचा आहे, अतिशय चुकीच्या अशा प्रकारचा आहे। प्रत्येक व्यक्ती केवळ स्वतःचं राजकारण याच्यात कसं पाहता येईल हा प्रयत्न करतोय, हे अतिशय चुकीचं आहे।